नमस्ते. महाराष्ट्रातल्या लोकनाट्य तमाशा परंपरेचा इतिहास इतका मोठा आहे की सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थानं त्याचं मनोरंजन करण्याचं काम या तमाशा या कला प्रकारानं केलं आहे. अनेक लोकनाट्य महाराष्ट्र आहेत, पण तमाशा ही लोकनाट्य गेल्या 200 वर्षापासून खूप लोकप्रिय आहे. आणि त्या लोकनाट्य तमाशाचं जे सादरीकरण आहे ते गण, गवळण, लावणी, बतावणी, वग आणि मुजरा याच्यातून पेशवे काळात होतं. पण नंतर वगनाट्य आलं आणि नाट्यधर्तीवरती, आणि 1960 नंतरचा तमाशा महाराष्ट्रामध्ये इतका लोकप्रिय झाला कारण स्वातंत्र्यापूर्वीचा तमाशा भाऊ फक्कड, पट्टेबापूराव यांनी शाहिरी रचनेतून गाजवलेला होता. पण स्वातंत्र्यानंतर हा तमाशा खूप लोकप्रिय झाला आणि त्याला खऱ्या अर्थानं तमाशाला शिस्त आली. अशा या तमाशा परंपरेतली काही जुनी माणसं आजसुद्धा या ठिकाणी माझ्याशी संवाद साधतात. आमच्या लोकरंजन चॅनेलमधून या लोकांना मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एका अर्थानं प्रयत्न करतो. माझ्यासमोर आता बेल्ले इथं भेटलेले आणि संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या संबंधित असणारे, त्याचबरोबर विनोद सम्राट गुलाब बोरगावकर सह या ठिकाणी लेखनी सम्राट गणपत व्ही माने यांच्या तमाशामध्ये आपल्या कलेची खरीच जाण किंवा तमाशा सादरीकरणाला आपल्या खरा वाव मिळालेले निवृत्तीबुवा पोंदेवाडीकर माझ्यासमोर बसलेत. काका नमस्ते. तुमचं वय या ठिकाणी जरी आत्ता 75, 76, 75 जरी असलं तरी सुद्धा मला एक गोष्ट तुमच्या जाणवत की तुमचं आरोग्य चांगलं आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप समाधानी आहे असं मला एका अर्थानं वाटतंय, कारण तुमच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद मला जाणवतोय. तर मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही गुलाब माने यांच्या पार्टीमध्ये खूप नाव कमावलं आणि त्यानंतर महाडिक गुलाब या पार्टीमध्ये सुद्धा 82 साली तुम्ही नाव कमावलं आणि अनेक पार्टीमध्ये तुम्ही गेला. तुमच्या जीवनाची सुरुवात कशी झाली अगदी लहानपणापासून, आणि तुम्हाला तमाशातच जावंसं का वाटलं? कलेची आवड असल्यामुळं 4थी शिक्षण झाल्याच्या नंतर वडिलांना विचारलं. मग वडिलांची यावेळेस आम्हाला मान्यता नव्हती. नसते सुरुवातीला. नंतर मग 8वी पर्यंत शाळा शिकलो. हो. आणि मुंबईला कामाला म्हणून गेल्यानंतर मुंबईला तमाशाची आवड असल्यामुळं दादोबा मंचरकर म्हणून तमाशा होता. बरोबर जुना. मग त्यांच्याकडे मी तमाशा मुंबईला सुरुवात केली. वयाच्या 15-16व्याच वर्षी, साधारणपणे 65-66 ला. बरोबर. आणि मग तिथून ह्या कलेची आवड असल्यामुळं वडिलांना समजल्यावर मग बाबूराव पाटलाच्या तमाशाला आम्ही आलो. मग पाटलांनी सांगितलं, आमच्या जवळचे संबंध असल्यामुळं आमच्या वडिलांनी सांगितलं, पोरगा तुमच्या बरोबर पाठवतो पण याला शिक्षण चांगलं द्या. बाबूराव पाटील पडवळ सविन्नेकर सह त्यावेळेला गणपतराव सविन्नेकर असा तमाशा फडवता, म्हणजे एक दत्तोबा चव्हाण या तमाशापर्यंत आला. मग त्यांच्यात मी काम करून त्यावेळेस कृष्णा आणि सुदाम गणगवळणीत सुदाम पहिला जायचा गवळणी अडवायला, नंतर कृष्ण, मग सुदामाची गवळण म्हणायचो. कशी सुदामाची गवळण? मी आता ऐकायला मिळत नाही आम्हाला. कोणती? नंदाचा कन्हैया मी गोकुळचा धनी, अग राधे तुला सांगतो मी ओळख खरी. अग राधे तुला सांगतो मी ओळख खरी, अशी सुदामाची गवळण म्हणायची. हो चाल. आणि नंतर सुदामाची गवळण बंद झाल्यानंतर कृष्णाची सुद्धा नामावळी मी गायचो. कृष्ण होऊन जायचो, देव व्हायचो. त्याला कोणता मुखडा सांगा कृष्णाच्या गवळणीचा? कृष्णाच्या गवळणीचा दगडू साळ्याचा. मी निर्गुण निराकार येऊन आकारामध्ये घेतले 10 अवतार. मग तो उंच स्वरातला आहे. वाचू द्या. मी निर्गुण निराकार येऊन आकारामध्ये घेतले 10 अवतार. 10 अवतार गदी देवी असे. मग कोणते अवतार घेतले? मारिला मी शंकासुर मच्छकच्छ वराह केला पुरुषार्थ फार. नरसिंह वामन सकुमार परशुराम होऊन मारले वैरी भरपूर. ही खूप गाजलेली गवळण आहे. झालो मी राम रघुवीर, नारदाचे वचन पुरविले हाक तुम्हावर. काशीनाथ काचाळी कवी थोर, विठ्ठल सदाशिव तोड तुझीला देतो भरपूर. अशी कृष्णाची गवळण. ते कुठल्या तमाशात म्हणत होता?
अण्णांच्या समोर म्हणायचं. आणि पवाड्यांची जलद जर अण्णा पार्टीला जर अशी कॅम्पिटेशन असले तर निवृत्ती गोंदेवाडीकर म्हणून मी तमाशाचा पवाडा तिकून कांताबाई मी इकून मी असायचो. ऐतिहासिक शिवाजीचे तानाजीचे पवाडे असे गाणारा म्हणजे अशी सरदारकी असायची. शिलकार पवाडा. मग तुम्ही हे सगळं परत नंतर तयार झालं. सगळं तुम्ही अगदी महाडिकांनाच्या आत गुलाब मानेच्या पार्टीत तयार झाला. तुम्हाला ती मागाशी सांगत होतो मी 64-65 प्रवेश झाला मुंबईतनं. आणि परत काय झालं? नाही परत मग काही नाही झालं. मग तमाशाची जी सुरुवात झाली बाबुराव पडवळकरांच्यात गेला. तिथं कुठली कुठली कामं करत होता? अहो तिथे मी अशीच कामं करायचो ना. सुदामाची गवळण म्हणायचो, कृष्णाची गवळण म्हणायचो. मग त्यांना मी गुरु मानलं बाबुराव पाटलाला. त्यांच्यासारखा आता तमाशा सृष्टी सरदार नाही. मग त्यांनी मला हे सगळं शिक्षण दिलं. गण गवळण आनंदरावच्या तमाशाला अकोल्यासारख्या ठिकाणी होतो 40 दिवस आम्ही. 40 दिवसाला 40 गण म्हणलो. एवढा पाठा आहे माझा. अरे वा. तुम्हाला सांगायचं देवा आपल्या योग्यतेचा आता या पडात इथं कुणीही माणूस नाही. मग शिकायची जिद्द तुमची होती तरुणपणी. हो. आणि तमाशा ही कला अंगात मुरलेली होती. आणि काहीतरी यात करायचं आहे. तिची सेवा करायची. सरस्वती सेवा आम्ही भरपूर केली. त्या सरस्वती सेवा करताना आमचा वाकडा तिकडा पाऊल पडला नाही. माझं 8वी शिक्षण असताना आलं का जाणार आमच्या वडिलांनाही मग समाधान वाटलं. असे तमाशात शेवटी उदरनिर्वाहाचं साधन पोट पैसे पण मिळायला लागले. पण मी एक विचारतो की 65चा तमाशा कसा होता हो? वा. अहो त्या तमाशाला पाहण्याची रसिकांची आवडच होती. आणि हाडामांसाचे कलावंत होते. आता तसं नाही राहिलं. आता या खरंय नाही आता बदललं ते. पण त्यावेळेचं काय काय सादरीकरण असायचं? अहो पहिलं सादरीकरण गवळण झाली का रंगबाजी पाहण्यासाठी पब्लिकला उत्सुकता वाटायची. रंगबाजी संपल्यावर लग्नाचे कधी रंगबाजीमध्ये असायची छकडी असायच्या. छकडी असायच्या. सवाल जबाब. कुणाकुणाचे सवाल जबाब असायचे? आता अण्णा हे सोंगाट सरदारांचे असायचे. मग रंगबाजीला सुरुवात झाली. आम्हाला वगातून मेन कामं असायची. मग पहिली दुसरी एंट्री असायची. आम्हाला मेकअपला जावं लागायचं. त्यांच्या आम्ही त्या रंगबाजीच्या शो मध्ये जास्त नसायचो. सुरुवात करून वगनाट्य आणि गायकी होती तुमच्याकडे. वगनाट्य आणि गायकी. शिलकार पवाडा. कधी कधी 5ला शिलकार टाकायचो. होय. का दुसऱ्या दिवशी ढोलकीचं पान बदलायला लागायचे. अण्णा कोथळदाला म्हणायचे अण्णा. ते विचारू आपण तुम्हाला. मला फक्त सांगा 64-65 तुम्ही करत गेला आणि पहिल्यांदा बाबुराव पडवळ यांच्यातनं तिथनं तुम्ही बरंच शिकलो. आणि मग मोठ्या फडांनी सुरुवात झाली. मग कुठल्या पुन्हा फडात गेला? मग श्री लोकनाट्यातून इकडे गुलाब मान्याक आलो. नाही ते तुम्ही नंतर सांगितलं की कौलापूरच्या आमच्या पार्टीकडे गेला होता. वर्ष 1.5 वर्ष. ती पार्टी कशी होती हो? ती पार्टी चांगलीच होती. पण ते कसं कलाकार गोळा केलेली. आणि मॅनेजरनं काढलेली. पांडुरंग गुरव म्हणून त्यांच्याकडे मॅनेजर होता. हो ऐकून. आणि मग त्यांनीच मग तिकडून काळूबाळूकडे काही दिवस काढले. गेला? हो. काळूबाळूंच्याकडे गेला होता? किती दिवस? 1 सीजन. पण तिकडं अशी पद्धत असायची. तिकडं सगळं भाऊ पकडतं. तुऱ्याचा पट्टे वापरायचं नाही. काय नाही. पण भीमराव अप्पा असायचा ना तो मला फार जीव लावायचा. आणि तिकडं सुदामाची गवळण म्हणायचो. त्यावेळेस वसंत नांद्रेकर, मारुती काशेगावकर, ढोलकीला राजा पाटील म्हणतो ना. राजा पाटील होते ना 70च्या दरम्यान. मग ते मला समाधान वाटायचं. 70च्या दरम्यान तुम्ही तिथे गेला होता? हो. 70-71ला. आणि असे दिवस काढले. अनेक तमाशांनी कामं केली. तर सुरुवात बाबुराव पडवळच्या अगोदर इथं अहमदभाई वेलेकरांचा तमाशा होता. बरोबर. होय. आणि मग ते श्रावण महिन्यातले 5 मंगळवार असायचे यांचे. आज इथं गुंदाळवाडी असे. मग त्या टायमाला आमच्या लोणीचा बॅच होता. हलगी ढोलवाले तयार सुरते. मग आम्ही 4 माणसं यायचो तिकून अहमदभाईच्या कार्यक्रमाला. उद्या मंगळवार ना. मग मंगळवारी सकाळी तिथून निघायचं आणि इथे यायचं. संध्याकाळी कार्यक्रम करायचा. श्रावण महिन्यात असायचा. श्रावण महिन्यात. त्या काळात आम्हाला फक्त 10 रुपये द्यायचे. किती? 10 रुपये. आणि ते 10 रुपये घेऊन आम्ही मजेत जायचो. ₹1.5 खर्च व्हायचा. 10 रुपये म्हणजे भरपूर आहे त्या दृष्टीनं. त्यावेळेस आता 1000-2000 दिले का? आता जशी बिदागी 2000 आहे पार्टी तसंच ती तेवढंच. तसंच त्यावेळेस. म्हणजे असे काही कार्यक्रम सरूबाई ओतोरकरी त्यांच्या तमाशात, खंडू खेडकर यांच्या तमाशात, म्हणजे अशा अनेक तमाशांनी मी छोट्या मोठ्या कामं केली. मग
त्याची आवड असल्यामुळं चल म्हणलं का भिकाभाऊच्या तमाशाला. हा, भिकाभाऊच्या तमाशाला होतो. म्हणजे तुम्हाला तिथं एक सीझन मध्ये मध्ये आधी रिकाम असेल तर दुसऱ्याकडे जायचं. हो, जायचं करायचं काम. हा हा, जायचं. पण सीजन मध्ये आता एक पद्धत असायची ना, करारबद्ध. एकदा करार केल्याच्या नंतर विजयादशमीचा अक्षय तृतीयापर्यंत कुठं हालायचं नाही. आणि त्यावेळेस तसं काही नव्हतं. काही कारणाने पार्टी बंद पडली म्हणजे दुसरीकडे जावं लागायचं, असा विषय असायचा. तर असे दिवस आम्ही काढले. पण तुम्ही ते चिकाटीनं केलं काम, केलं, सोडलं नाही. आणि प्रपंचात गुलाब मामाने जी साथ दिली मला घर बांधायला. गुलाब मामाने त्या काळात 4,000 रुपये, आम्हाला पगार होता 300 रुपये. 4,000 रुपये दिल्याच्या नंतर परत द्यायचे नाही नवरा. ठीक आहे, मग नाही द्यायचे ना. त्याच्यानंतर घर बांधायला पैसे दिल्याच्या नंतर मग मामा किती साली दिलं पैसे? दिलं म्हणजे ते गुलाब मान्याच्या पार्टीत असतानाच दिले ना. हो. काय म्हटले मामा? मामा म्हणले परत पैसे द्यायचे नाहीत, हे तुम्ही आमच्याकडे चांगले दिवस काढल्याबद्दल. 8 वर्ष, मग 9व्या वर्षाला पार्टी फुटल्याच्या नंतर मामा बरोबरच आम्ही ना आमच्यावर तुम्हाला हे जे पैसे आहेत ते त्यांनी 81-82 ला दिलेले आहेत. 81 साली दिलेत, लक्षात आलं. आणि नंतर पैसे दिले आणि पार्टी फुटली 6 महिन्यात, असं काहीतरी झालं. म्हणजे ते गुलाब माने पार्टी असताना. मग कसं मामांच्या बरोबर आम्ही आल्याच्या नंतर इकडं माडिक साहेबांकडं यांनी सुद्धा आपल्याला भरपूर सहकार्य केलं. आमच्या बंधुराजाचं लग्न केलं त्यावेळेस 10,000 रुपये दिले माडिकांना. आणि स्वतः गाडी घेऊन आले लग्नाला. त्यावेळेस शिवा पांढरे, त्यांच्या साथीदार विष्णू चासकर, रामपो करकर अशी मंडळी घेऊन आल्याच्या नंतर तिथं आमचा वेडावाकडा त्यांचा सत्कार वगैरे केला. अण्णांनी पुन्हा विचारलं, नेवरा काय कमी सरक? नाही, काय नाही म्हणलं. आणि लागलं तर जवळचा टप्पा आहे ना, आम्हाला बेल्याला बाजारला यावं लागायचं. जनावर ढोरं काय असलं इथं जवळ असले, जवळ आहे 10-20 किलोमीटर. बरोबर. अशा मापात मग असा आपला शेवट आनंदित झाला. आलं का त्याला? खूप खूप सुंदर. आणि नोकरी करताना एवढे मोठ्याले मालक होती ना, मला कधी आर नाही म्हटली. आपली चुकीच नसायची ना. दुटी बाई दुटी. जेवण झालं म्हणजे आपली एक सतरंजी एखादं पुस्तक करमणुकीला घ्यायचं. म्हणजे तुम्ही त्या फड मालकाला तापदायक नव्हता? नाही, अजिबात नाही. काहींचं मर्यादेच्या पलीकडे व्यसन होतं किंवा काही गैरवर्तन आणि किंवा काम चुकारपणा. आणि त्याच्यामुळं आपल्याला कधी आरे म्हणून घेतलं नाही. नोकरीत मला समाधानाने वागवलं आणि त्यांच्या आशीर्वादानं आपला प्रपंच गोडवाणी झाला. वा वा वा, चांगला आहे. म्हणजे आज तुम्ही मला जे समाधाने दिसताय, ज्याने आपल्यासाठी केलंय त्यांच्याविषयी तुम्ही भरभरून बोलताय. त्यांच्या सहवासात हाडामांसाचे कलावंत आहोत. हो. आणि काय केलं हे त्यांनी आमच्यासाठी भरपूर केलं. आमच्या वडिलांनी केलं नाही एवढं माडिकांनी बोरगावकरांनी आमच्यासाठी. खरंय खरंय. खूप मनाचा मोठेपणा तुम्ही व्यक्त करताय आणि सांगताय. आणि तुम्ही सांगितलं की घर बांधायला दिलं, मागितले पैसे दिले. भांडी घेऊन दिली मला प्रपंचात. आता मामा घर बांध, पण आता जेवायचं कशात? सकाळच्या वेळेस आम्ही असं मुंबईला परेडला असताना मामा नेवरा चला आपण बाहेर गेलो. तिथं त्यावेळेस सस्त्याच्या काळात 7-8 किलो तांबे, त्यावेळेस पितळाची भांडी असायची ना. मग ते पितळाची भांडी घेऊन दिली मला. हांडा, पराती, तांबे असं मामांनी 8 किलो मला ते पितळ घेऊन दिलं. म्हणजे एवढं सहकार्य मला केलं. आणि आता आमची अशी इच्छा आहे, मामा ज्या वेळेस वारले ना त्यावेळेस आम्ही माडिकन बोरगावकरांच्या तमाशाचे खांब होतो. हा माधू फडेन मी. आम्हाला त्यांनी जे काय केलं ना, आम्ही त्यांचं मरेपर्यंत त्यांचं ऋण विसरणार नाही. खूप तुम्ही आपल्यासाठी ज्या माणसाने केलंय त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा तुम्ही व्यक्त करताय. आणि खरोखर की तुमच्या पाठीवर ज्या मालकाने हात टाकलेली आहे आणि तुम्ही काहीतरी पथ्य नक्की तिथं पाळलेली आहेत. खरोखर खूप सुंदर. आणखी तुमच्याशी मी बोलणार आहे 1 मिनिट.